नमस्कार. अभ्यास अकॅडमीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. आता UPSCनं काही केंद्रीय जे सशस्त्र पोलीस दल असतं त्यासाठी जागा काढलेल्या आहेत आणि जागा किती आहे, कशा आहे आणि ते PDF मधून तुम्हाला मी समजून सांगणार आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 357 जागांसाठी भरती काढलेली आहे. म्हणजे CAPF भरती 2025 UPSC काढते याला. आणि ह्या भरतीचं वैशिष्ट्य मी तुम्हाला समजून सांगणार आहे. याच्यामध्ये BSF येतं, CRPF येतं, CISF म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, त्याच्यानंतर इंडो ट्रायबन बॉर्डर पोलीस, ITBP म्हणतात याला, आणि सशस्त्र सीमा बल म्हणजे SSB असं पण येतं. त्याच्यामुळे सेंट्रल आर्म पोलीस फोर्स असिस्टंट कमांडंट आता ही एक्झामिनेशन होणार आहे आणि त्याचं रिक्रुटमेंट काढलेली आहे सरकारनं. 2025ची ही जी पोस्ट आलेल्या आहेत ह्या किती आहेत, कशा आहेत ते मी तुम्हाला समजून सांगतोय, PDF वाचून दाखवतोय. तर असिस्टंट कमांडंट या नावानं या पोस्ट निघतात. ह्या 357 पोस्ट आहे आणि संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल असिस्टंट कमांडंट परीक्षा 2025 असं या परीक्षेचं नाव आहे. आणि याचा नक्कीच खूप फायदा होणार आहे. ज्यांची ग्रॅज्युएशन झालंय त्यांना ह्या परीक्षा देता येणार आहे आणि ते पात्र ठरणार आहे. समजून घ्यायच्या मध्ये कोणत्या पदासाठी किती जागा आहे. BSF साठी 24 जागा आहे, CRPF साठी 204 आहेत, CISF साठी 92 आहेत, ITBP म्हणजेच यासाठी 4 आहेत आणि SSB साठी 33 जागा आहेत. म्हणजे सगळ्यात जास्त जागा CRPF साठी आहे. तर ह्या जागेसाठी पात्र होण्यासाठी तुमचं जर पदवी पाहिजे कोणत्याही शाखेची आणि ती पदवी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही यासाठी नक्कीच फॉर्म भरू शकता. आणि फॉर्म कसा भरायचा आहे ते मी तुम्हाला सांगतोय. महत्वाचं म्हणजे शारीरिक पात्रता पुरुषांसाठी आणि महिलांसाठी वेगळी आहे. पुरुषांसाठी उंची आहे 165 सेंटीमीटर, तर महिलांसाठी आहे 157 सेंटीमीटर. पुरुषांची छाती असायला पाहिजे 81 ते 86 सेंटीमीटर आणि वजन असायला पाहिजे 50 किलोपेक्षा जास्त. तरी आणि महिलांची असायला पाहिजे, छातीचे दिलेलं नाही तर वजनाचं दिलेलं आहे, वजन असायला पाहिजे 46 किलोपेक्षा जास्त. तर समजून घेऊया आपण की याच्या वयाची अट काय आहे. 1 ऑगस्ट 2025पर्यंत वय असायला पाहिजे 25 वर्ष किंवा 20 वर्ष याच्या आत, म्हणजे 20 ते 25च्या आत असायला पाहिजे. आणि जर तुम्ही SC/STचे असाल तर 5 वर्ष सूट, OBCचे असाल तर 3 वर्ष सूट. नोकरीचं ठिकाण काय आहे तर नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत आहे. जनरल आणि OBCसाठी 200 रुपये आहे, तर महिलांसाठी आणि जे अपंग असेल त्यांसाठी फी नाही आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 25 मार्च 2025 6 वाजेपर्यंत संध्याकाळच्या तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाईन. आणि बाकीच्या ज्या तारखा आहेत त्या तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला, आम्ही तुम्हाला कळवत जाऊ. आता ही आहे होम अफेअर्सची, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सची ऑफिशियल वेबसाईट. याच्यावरून आपण बघत आहात की युनियन पब्लिक सर्व्हिस इकडे साईडला PDF. या PDFमध्ये जी माहिती आहे तीच मी तुम्हाला आतापर्यंत मराठीमधून सांगितलेली आहे. PDFमध्ये इंग्लिशमध्ये माहिती आहे. तरी तुम्ही बघा पुढं, मी तुम्हाला समजून सांगतो आहे की महत्त्वाचे मुद्दे काय आहे PDFमध्ये. आता ही जी संघ लोकसेवा आयोगची जी वेबसाईट आहे त्याच्यावरून तुम्ही फॉर्म भरू शकता. तिथे रजिस्ट्रेशन करावं लागेल. ऑलरेडी रजिस्टर असेल तर तिथे तुम्हाला पुन्हा तुमचं व्हेरिफिकेशन द्यावं लागेल एकदा. आणि नंतर मग तिथे तुम्हाला काय काही रिक्वायरमेंट आहे, कोणते डॉक्युमेंट्स टाकायचे आहेत, त्या सगळ्या गोष्टी तिथे येतात. यासाठी आम्ही स्पेशल व्हिडिओ बनवणारच आहोत. आता बघूया PDFमध्ये कोणते सेंटर्स आलेले आहे महाराष्ट्रासाठी. महाराष्ट्रासाठी 31 आणि 32 नंबरवर मुंबई, नागपूर आणि जवळपास 33 नंबरचं पणजी, गोवा. तर ते महाराष्ट्रात येत नाही, पण मुंबई आणि नागपूर हे 2 महाराष्ट्रासाठी सेंटर इथे दिलेले आहे. बाकीच्या राज्यातून कोणी बघत असेल, कोणी असेल किंवा बाकीच्या राज्यात कोणाला घ्यायचं असेल तिथे सेंटर्स आहेत. ओके, त्याच्यानंतर आता बघूया फिजिकल इफिशियन्सी टेस्ट कशी असते. तर 100 मीटर तुमची रेस असेल, 16 सेकंदामध्ये ती पळायची आहे आणि महिलांनी 18 सेकंदामध्ये पळायची आहे. 800 मीटरची रेस असेल ते 3 मिनिटं 45 सेकंदात पुरुषांनी पळायचं आहे, 4 मिनिटं 45 सेकंदामध्ये महिलांनी पळायचे आहे. तर आता बघूया पुढं. इथं जेव्हा तुम्ही फिजिकल टेस्ट क्वालिफाय असाल त्याच्यानंतर तुम्हाला इथे इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येईल आणि मेडिकल स्टँडर्ड तुमची टेस्ट पण घेतलं जाईल. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे जनरल ॲबिलिटी आणि इंटेलिजन्स टेस्टसुद्धा तुमची होईल. पेपर नंबर 1 आहे हा. त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन असतील, मल्टिपल चॉईसचे, आणि ते तुम्हाला तिथे फॉर्म करायचे, फिल करायचे. जनरल मेंटल ॲबिलिटी ही पण एक टेस्ट राहील. आता करंट इव्हेंट ऑफ नेशन अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स हे जे प्रश्न येतील, ते करंट इव्हेंट्स काय आहे काय नाही. त्याच्यानंतर इंडियन पॉलिटी आणि इकॉनॉमीचे प्रश्न येतील. त्याच्यानंतर हिस्ट्री ऑफ इंडिया, इंडियन वर्ल्ड अँड जिओग्राफीचे क्वेश्चन येतील. जनरल टेस्ट, इसे, कॉम्प्रिहेन्शन याच्यावर सुद्धा पार्ट A आणि पार्ट B याच्यानुसार
तुम्हाला प्रश्न येतील, किती मार्काच्या इथे दिलेलं आहे PDF मध्ये, याला पॉज करा आणि ते बघा, नोट करून घ्या. खूप महत्त्वाची माहिती आहे आणि मी एकदा सांगितलं आणि तुमच्या तिथे लक्षात येणार नाही, त्याच्यामुळे ते नोट करून घ्या. खूप महत्त्वाचा पेपर आहे. पेमेंट स्केल खूप चांगला आहे आणि नक्कीच तुमचा जर ही टेस्ट तुम्ही पास करता त्याच्यात फायदा 100% होणार आहे. कारण जागासुद्धा काही मुबलक प्रमाणात जास्ती जागा आहेत, तर तुमचा फायदा नक्कीच होईल. आणि ऑब्जेक्टिव्ह टाईपचा असेल, पेपरामध्ये बऱ्याच चुका होतात, कसं फॉर्म करायचा, फिल करायचा, आपण नवीन विद्यार्थ्यांना ते कळत नाही, ते सुद्धा इथे दाखवलेलं आहे स्क्रीनवर. या पद्धतीने तो फॉर्म फिल करायचा आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईपचा असेल, अशा पद्धतीनेच तुम्हाला पेपरातले क्वेश्चन सेट्स येतील आणि तुम्हाला ते आन्सरसुद्धा तसंच फिल करायचं आहे. त्या हिशोबानं आता इथं व्हिडिओ दाखवलेला आहे. आता आपण बघूया की पुढे कोणत्या पद्धतीने इथे हाईट असायला पाहिजे आणि चेस्ट कशी असायला पाहिजे. तर ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणत्या पद्धतीने आणि कशी हाईट असायला पाहिजे. तर समजून घ्या की जे मी मराठीत तुम्हाला सांगितलेलं आहे तेच इंग्लिशच्या मध्ये PDF आहे. पेज काय असायला पाहिजे, कसं असायला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी आपण बोलून झालेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा तुम्ही पॉज करून बघू शकता. लक्षात ठेवा, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मार्च ही आहे 2025चे. तर अभ्यास अकॅडमीचा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.